मत नसतो रे. मैं कुछ बोलूं उसके पहले मैं जानना चाहता हूँ कि बात करने वाला डॉक्टर है या दोस्त. असं काहीतरी मॅटर्स करायला लॉजिकची नाही, इमोशन्सची गरज असते. या मधा इतकंच गोड आणि प्लेझंट सरप्राईज आपल्याला मिळणार आहे रंगभूमीवर. प्लेझंट सरप्राईज हे नाटक येत आहे आणि तितकेच गोड कलाकार आहेत. सगळे माझ्यासोबत आहेत. प्राजक्ता सौरभ सोबत आहेत, मयुरी आहे, समीर आहे आणि प्रताप सुद्धा आहे. तर हे सगळे आपल्या सोबत आहेत आणि प्राजक्ता सौरभची जोडी एक अशी छान जोडी आता भेटीला येते. त्यामुळे काय जुळून आल्या राधाई बावरी असं. सगळं जुळून आलेलं आहे. हा योग जुळून आलेला आहे. कधी हा योग जुळून आला ते आधी सांग सौरभ. योग जुळून आला म्हणजे मला जेव्हा नाटक संदेशनी ऐकवलं, रादर कॉन्सेप्ट ऐकवली, तेव्हा त्यांनी मला कॉन्सेप्ट ऐकवल्यानंतर पहिल्यांदा मी म्हटलं कोण कोण आहे, तर त्यांनी मला पहिलं नाव घेतलं प्राजक्ता माई. मग त्यामुळे मला आय वॉज व्हेरी हॅपी, कारण एक नवीन लोकांसमोर एक जोडी येणार आणि प्राजक्ता आणि मी खूप चांगले मित्र आहोत पहिलं आधीपासून. त्यामुळे आमच्यात असे मला एक स्वतः इच्छा होती की हिच्याबरोबर काम करावं आणि तिची सिरियल खूप छान चालली होती, लोकांनी खूप छान रिसीव्ह केली होती. त्यामुळे मला माझ्याबरोबर काम करण्याची इच्छा वगैरे. हो डेफिनेटली आज कळलं IBN लोकमतच्या निदान म्हणजे काय. तर त्यामुळे मला खरोखर मनापासून इच्छा होती. समीरचं काम मी बघितलेलं होतं आधीच, त्यामुळे समीरचं कास्टिंगबद्दलही मला माहीत होतं. मयुरीची आणि माझी ओळख आत्ता पहिल्यांदा झाली, पण समीरचं काम मी त्या आधी नाटकात बघितलं असल्यामुळे मला तेही एक हे खूप छान इच्छा होती की अरे तो त्याचा कॉन्फिडन्स, स्टेजवरचा वावर आणि ते आपल्याला शिकायला मिळेल आणि ते बघायला मिळेल. सो नाही सिरियस समीर शिकायला वगैरे नको रे. खूप मोठा अनुभव आहे. नाही खरंच खूप छान आहे. प्लेझंट अनुभव आहे सगळ्यांबरोबर काम करायला मिळणं. आणि मयुरी, मी सगळ्यांची कामं पाहिली आहेत खरं तर. सौरभ, प्राजक्ता आणि विशेष म्हणजे आमचे दिग्दर्शक प्रताप फड. म्हणजे प्रतापची मी अनेक एकांकिकाचं अनेक प्रायोगिक नाटकं पाहिली आहेत, पण सोबत काम करायला मिळण्याचा हा आमचा पहिला अनुभव आहे, पहिली वेळ आहे. सो खूप छान घडतं आहे आणि टचवूड हे असंच खूप छान होत राहील आणि लोकांना हे जे आमचं एक प्लेझंट सरप्राईज आहे ते लोकांपर्यंत वेळोवेळी पोहोचत राहील. डार्लिंग बोल राक्षसा बोल. हाऊ आर यू? तब्येत पाणी कशी आहे डॉक्टर? तब्येत फॅन्टॅस्टिक. पाणी दिवसाआड एकदा येतं मला. अजून त्याच लेवलला आहेस? तेच तर, याची तब्येत अत्यंत खराब आहे आणि याला इलाजाची खूप जास्त गरज आहे. हे गिरिजा, व्हॉट्स अप? ऑल वेल यार. तू बोल, तू कसा आहेस? काय म्हणते दुबई, तुझी ऍड एजन्सी, कसं चाललंय सगळं? बाकी सगळं चालतंय, मी मात्र धावतोय. यू नो गिरिजा, आय एम ऑलवेज फाईन, सुपर फाईन. हो, ते या लाल झालेल्या डोळ्यातून दिसतंय. हो, डॉक्टर की पारखी नजर और निर्मा सुपर दोनों. सनी काय तू जेव्हा मेडिकलची डिग्री सोडून तिकडे दुबईमध्ये एक ॲड एजन्सी जॉईन करतोस ना, तेव्हा आमची किमान अपेक्षा ही असते की तू रात्रीची बंद करावीस, नाही की दिवसाही सुरू करावीस. मैं कुछ बोलूं उसके पहले मैं जानना चाहता हूँ कि बात करने वाला डॉक्टर है या दोस्त. क्योंकि अगर दोस्त बोलेगा तो दोस्त सुनेगा और डॉक्टर बोलेगा तो त्याने न बोललंच बरं, बाजूला हो, आम्हाला बोलायचंय. प्रतापला मी पहिल्यांदा भेटलो, पण प्रतापची स्टोरी ऐकून, त्यांनी जे नॅरेशन दिलं ते ऐकून मला ते खूप आवडलं. त्याचबरोबर प्रतापची एक खूप गाजलेली एकांकिका होती अनन्या नावाची, ती मला संदेशनी दाखवली, तो व्हिडिओ दाखवला. सो माझ्या डोक्यातल्या सगळ्या गोष्टी क्लिअर होत्या की मला काय लेवलच्या लोकांबरोबर काम करायला मिळणार आहे. सो आय वॉज रिअली व्हेरी हॅपी. आणि माझा एक अप्रोच असतो नेहमीचा, मी कुठल्याही वर्कशॉप वगैरे अटेंड केलेला माणूस नाही किंवा शिकलेलं म्हणजे कुठे जाऊन शिक्षण घेतलं आहे अभिनयाचं असं नाही. त्यामुळे मी अनुभवातनं आणि ऑनस्टेज मला ऑब्झर्वेशन आणि त्या ह्याच्यातनं जे शिकायला मिळतं ते शिकायला आवडतं. त्यामुळे मला इथे खूप शिकायला मिळणार याची मला खात्री होती आणि ते लकीली तेच प्रत्येक स्टेपला माझ्या बाबतीत घडते. मला खूप शिकायला मिळते, कारण हे कॅरेक्टर जे मी प्ले करतो ते मी जसं आहे तसं अजिबात नाही, ते एक्झॅक्ट अपोजिट आहे. मी अतिशय चंचल आणि अतिशय सतत मला काहीतरी करायचं असतं, काहीतरी करूया असा असतो मी. पण हे एकदम शांत, कसं कंपोज असं ते कॅरेक्टर आहे. त्यामुळे त्याचे प्रत्येक हावभाव शिकणं, मॅनरिझम शिकणं, अशा खूप गोष्टी मी शिकतोय. त्यामुळे मला एक कम्प्लिटली लर्निंग अप्रोच ठेवून चाललंय, त्यामुळे मजा येते सॉलिड. आणि प्राजक्ता समोर शांत राहणं, कारण ती स्वतः इतकी चुलबुली आहे, तर म्हणजे मला तेच सांगायला आवडेल की प्राजक्ता आतापर्यंत लोकांनी जशी बघितली की अत्यंत मनमिळावू, सोशिक अशी एक ती सून आणि मग सगळ्यांकडनं मार खाते, मरडते अशी बघितलेली, त्याच्या कम्प्लीट उलट कॅरेक्टर जी ॲक्च्युअल प्राजक्ता आहे ती तुम्हाला बघायला मिळेल. पण त्याच्यातही वेगवेगळ्या काही गोष्टी आहेत. तिला खास काही रडण्याचे असे अत्यंत इंटेन्स सीन आहेत की एका ह्याच्यात ती हसते आणि नेक्स्ट मोमेंट शी क्राईज, असे काही सॉलिड परफॉर्मन्सचे सीन तिच्याकडे आहेत.
अचानक सगळं डोळ्यासमोर आलं. आमच्या कॉलेजच्या सेमिनारमध्ये तुला पहिल्यांदा पाहिलं ते. तुला पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट, ती ऍक्सेप्ट व्हायला लागलेला वेळ, मग अंगावर शहारे आणणारा तो पहिला हाय, नंतर आपली वाढलेली मैत्री आणि फायनली मी तुला केलेला प्रपोज. फुल बॅटिंग आहे. अरे अरे प्राजक्ता, तुझ्यासाठी हा अनुभव कसा आहे? अरे लईच भारी. एकतर पहिलं व्यावसायिक नाटक, त्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे. आणि या नाटकाच्या बाबतीतला खास अनुभव हा किंवा एक विशेष आठवण ना, रेशीमगाठी चालू असताना मी प्रताप सरांकडून ही कथा ऐकली होती सुयोगच्या ऑफिसमध्येच. पण समाव तेव्हा ती झाली नाही, काही गोष्टी घडल्या. मग त्याच्यानंतर मी जवळपास 1-1.5 वर्ष वेगवेगळी नाटकं ऐकली, पण ना हे नाटक मनात घर करून बसलं होतं. तर मी प्रत्येक नाटक ऐकताना लगे नाही चांगलं आहे, पण त्याची मजा नाही यार. म्हणजे अनेक ऑफर्स या दरम्यान आल्या होत्या, पण तू थांबली होती. झालं वाचन झालं, पण काही ना काहीतरी नाही, मग डेटचं कारण देऊया, मग असं ते होत होतं आपसुक. लक्षात ठेवा. आणि फायनली नाही मी हे अत्यंतिक आनंदानं हे सांगतेय की या नाटकात माझा जीव अडकला होता, ही खास बाब आहे. तर जेव्हा मला संदेशचा फोन आला तेव्हा मला असं की अरे यार फायनली, बहुतेक मी याच्याच साठी थांबले होते. सो ते गोल फिरून दुनिया छोटी आहे और गोल आहे तसं ते नाटक परत आलं आणि फायनली मी करते. खूप आनंद, उत्साह आहे, खूप नर्वसनेस पण आहे, कारण याच्या आधी मी बालनाट्य केलं आहे, महानाट्य केलं आहे, कमर्शियल नाटक कधी केलेलं नव्हतं. आणि मला खूप इच्छा होती करायचं आहे आपल्याला नाटक, पण चांगलं. असं नाही की आपण नुसतंच येऊन काहीतरी उथळ मनोरंजन करून गेलं, असं नाही. ज्याला काहीतरी डेप्थ आहे आणि ज्याच्यात काहीतरी थॉट आहे, जे बघून प्रेक्षक खरंच आपल्या आयुष्यात काहीतरी बदल घडवून आणतील, काहीतरी सुधारणा किंवा काहीतरी थॉट घेऊन जातील. तर ह्या नाटकात अशा गोष्टी आहेत की हे नाटक बघितल्यानंतर, त्यातला थॉट घेतल्यानंतर लोकांनी ते डोळसपणे घेतलं, बघितलं तर त्यांच्या आयुष्यात प्लेझंट सरप्राईज घडू शकेल. तर असं नाटक करायला मिळतं आहे, याबद्दल सुयोगचे आभार, संदेशचे आभार, प्रताप सरांचे आभार आणि अभिप्रियाचे आभार. आभार प्रदर्शन मग मी कंटिन्यू करते. आणि अर्थात समीर, तुझी एनर्जी एक अफाट असते जेव्हा तू कुठल्याही नाटकाला भेटतोस, तेव्हा काहीतरी मजा आता येणार आहे हे कळत असतं. आणि अर्थात आत्ताही अशी मस्त भूमिका वाटायला आलेली आहे. हो. मी या नाटकात सनी नावाचं कॅरेक्टर करतोय. आमचं जे धवल नावाचं जे पात्र आहे, धवल डॉक्टर आहे, तो लोकांचं काउन्सिलिंग करतो, पण त्याचं काउन्सिलिंग मी करतो, असं सगळं आहे. आणि प्रत्येक मित्राला, खऱ्या मित्राला करावंच, आपल्या मित्राची मदत करतो, मित्राच्या पाठीशी उभा असतो, त्याला हक्काने शिव्या देतो, पण तितकंच त्याला संकटात उभा राहतो पाठीशी. तो मी त्याचा मित्र सनी आहे. आणि नाटकाविषयी सांगायचं झालं तर माझ्याकरता एक प्लेझंट गोष्ट अशी आहे, खरं तर खूप पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की इतर ठिकाणी जे असतं की आपल्यापेक्षा वयाने मोठे ॲक्टर असतात किंवा काय, त्यांचं एक दडपण असतं किंवा ही जागा घेऊन बघू का किंवा असं करून बघू का. बरीच जणं ऑब्व्हियसली मोकळेपणाने ॲक्सेप्ट करतात, पण काही ठिकाणी थोडंसं असं करू का कसं हा प्रश्न निर्माण होतो. पण इथे अगदीच म्हणजे माझे सगळे को ॲक्टर अगदीच आम्ही समवयीन आहोत, त्यामुळे बिनधास्त काही जागा आम्हाला ट्रायआउट करून पाहता येतात. परत आमचे निर्माते जे आहेत संदेश भट आणि अभिजित भोसले किंवा आमचे मित्र प्रताप फड, आमचं दिग्दर्शक, आम्ही सगळे एक यूथ, एक वेगळी एनर्जी असल्यामुळे ना आम्हाला काही गोष्टी जास्त ट्रायआउट करून पाहता आल्या. एकमेकांना सांगणं, एकमेकांच्या चुका सांगणं, मस्करी करणं, आणि सगळ्यात अविभाज्य घटक असा असतो तालमीमधला किस्से. तो इथे खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला असं नाही सांगायचं, किस्सा सांगावा लागतो. किस्से खूप घडतात, असं सांगण्यात काहीच मजा नाहीये. ओके, नाही खरं, किस्से खूप आहेत. आता काय सांगू, जाऊ दे, प्राजक्ता आपल्या समोर असली तरी सांगू शकतो. नाही कसं आहे, किस्से खरं तर आमच्यात कमी किस्से आहेत. म्हणजे आम्ही कोणाकोणाच्या आमचा असा गोड हसणारा निर्माता, लाजणारा निर्माता संदेश भट, खूप चांगला मित्र आहे आमचा. तर त्याचे आणि आमचे असे एक वेगळे किस्से असे सुरू असतात. म्हणजे एखादं नाटक करण्यामागचं एक मोटिवेशन असं असतं की ते खूप छान संहिता आहे, छान टीम आहे, दिग्दर्शक आणि को ॲक्टर, एकूण सगळं छान आहे, असं एक कॉमन एक गोष्ट असते. पण इथे काम करण्याचा म्हणजे माझा, सौरभचा, प्राजक्ताचा, मयुरीचा म्हणणार नाही कारण तुम्हाला पुढे कळेल का म्हणत नाही, प्रतापचा पण मला म्हणायला आवडेल. आमचा वेगळा स्वार्थ असा आहे की आम्ही सगळे खादाड माणसं आहोत. आणि आमचं म्हणजे काय म्हणतात ते, मासे हा आमचा अगदी अविभाज्य घटक आहे. आणि संदेश आमचा जो निर्माता आहे तो आम्हाला, त्याचे 2 हॉटेल्स आहेत आणि त्याला लोकांना खाऊ घालायला आवडतं.
तो आम्हाला त्यांनी आमची इतकी काळजी घेतलेली आहे की आम्ही तालमी म्हटलं की आमचं 90% खाणं आणि 10% रिहर्सल असं होतं. समीर, ही 2 कारणं होती म्हणून तू हे नाटक स्वीकार. मला सांगायला आवडेल की हो, हेच कारण होतं. आणि अशा रीतीने संदेश भट यांचा पदार्पण झालेला आहे. नाही, मला पुढचं असं बोलायचं आहे की त्याला ज्या प्रकारे लोकांना चांगलं फूड खाऊ घालायला आवडतं, तसंच काकांकडनं, सुधीर काकांकडून आलेला गुण आहे की लोकांना चांगल्या कलाकृती खाऊ घालायला त्यांना आवडतात. म्हणून तो गुण खूप चांगला आहे मला. त्यांनी खूप छान नाटक, छान संहिता निवडली जी लोकांना एक तृप्त करेल. मयुरी फार शांत बसली इकडे, तर तिचे बाकी काही स्वार्थ नाहीये, तिला नाटक करायचंय. नाही तसं नाही, खात नाही त्यामुळे हा म्हणून मला हे एकटं पाडतात. मी व्हेजिटेरियन आहे ना. नाटकाचा अनुभव म्हणजे आता पहिलं कमर्शियल नाटक आहे आणि ऑब्व्हियसली खूप नर्वस आहे, जास्ती एक्सायटेड आहे, सगळ्या मिक्स्ड फिलिंग्स आहेत. आणि कुठे बॅक ऑफ द माइंड मला माहिती आहे कुठली तरी पुण्याई ह्याच्या मागे, कारण सुयोग बॅनर मिळणं, अभिप्रिया प्रोडक्शन्स आणि प्रताप सरांसारखे दिग्दर्शक मिळणं हा एक छान सुयोग जुळून आलेला आहे. आणि हे जे सगळे माझे को ॲक्टर्स आहेत, तसं म्हणायला गेलं तर सिनियर आहेत मला, त्यामुळे कधी कधी रॅगिंग घेतात, स्पेशली समीर. कसलं रे हे, राधा पहिल्यापेक्षा जास्त युनिक आहे. हा पुढे. आणि मग त्या सगळ्या कोड्यांचा अर्थ लावता लावता तिला मोह होईल मला शोधायचा. ती एक दिवस येईल माझ्यासमोर मला म्हणे, कोण आहेस तू आणि का करतोयस हे सगळं? त्या सगळ्या कोड्यांचे अर्थ मी तिला सांगते. आधी तिला ते नाही पडतं, तू वेडा आहे. पण एक दिवस तिची पावलं माझ्याकडे वळती. ऍक्च्युली तुझ्या या मॅडनेसने मलाही वेड लावलंय. बरं, आणि अजून एक व्यक्ती रॅगिंग करते, ती म्हणजे आमची ही जी अभिनेत्री आहे, ती आमच्या निर्मात्यांवर फार रॅगिंग करते. बंदा हा, ते किस्से नक्कीच ऐक. अरे बापरे, खळबळजनक खुलासा इथे केलेला आहे. ही आपल्याला स्क्रीनवर दिसते तशी चांगली आहे, पण अजूनही काहीतरी गमती आहेत तिच्या आत. तर नाही, मी प्रेमळ आहे, फार प्रेमळ आहे. फक्त मी थोडीशी डॉमिनेटिंग आहे, सांगते डॉमिनेटिंग आहे. आणि संदेशवर मनापासून आज मासे आण असं की आज हे आधी सांगत होती संदेशवर मनापासून प्रेम आहे, तू थांबवलं. नाही, एवढंच की संदेश खूप इनोसेंट आहे ग. त्याला तो बोलून जातो सगळं. तर त्याचं माझं असं म्हणणं आहे की तू 20 वाक्य बोलतो ना, तुला 2च बोलायचे असतात. तर 2च बोल, एवढंच मी बोलतो. असं खूप वेळा रॅगिंग होतं. काकू फार गोड बोलतात. आता मी पुण्यात तालमी करत होतो, तर त्यांनी म्हणजे अक्षरशः आम्ही घरापासून लांब होतो, पण अगदी आई जशी काळजी घेते आमची, तशी आईनेच आमची काळजी घेतलेली आहे. आणि शाब्दिक कोटी जरा अशी सुचते मला. संदेशला आम्ही विचारतो, संदेश मासे, तो म्हणायचा मासे पुसना पडेगा. आणि आईकडे आता हे खूप छान प्लेझंट सरप्राईज दिलेलं आहे. छान नवी फ्रेश जोडी आहे आणि सगळी एक छान यूथ टीम आहे. आता ही सगळी भट्टी पाहता नक्की भट्टी जमून आलेली आहे असं दिसतंय. तर हा सगळा अनुभव एकत्रित कसा सांगाल आम्हाला? माझ्यासाठी 82 नाटकं सुधीर भट असताना होऊन गेली आहेत, तरीसुद्धा हे 83वं नाटक माझ्यासाठी खरंच प्रेझेंट सरप्राईज आहे. मुलं छान काम करतात आहे, डिरेक्टर, बाकी सगळा मंच अप्रतिम, सगळी एकमेकांना मदत करून छान प्रॅक्टिस चालली आहे. छान त्यांचं म्हणजे एकमेकात ट्युनिंग आहे. मला आनंद हा वाटतो की मी आधी जे काय बघितलं आहे तिथे कुठे भांडण नाही, कुठे वाद नाही, कुठेही त्रास नाही त्यांचा. म्हणजे 1% पण आम्हाला त्रास झालेला नाही ॲक्टरचा, जास्ती करून हिरोईन्सचा. प्रताप, भरभरून कौतुक होतंय तुझं आता. म्हणजे निर्मात्यांकडून पण कौतुक मिळालंय, त्यामुळे हे खूप मोठं आहे आणि महत्त्वाचं आहे. खूप प्रयोग होणार आहेत आता आणि पुढच्या नाटकाची गॅरंटी बहुतेक आता करिअर सेव्ह झालं. नाही, मी म्हणणार नाही करिअर सेव्ह झालं जोपर्यंत आमचं नाटक प्रेक्षक वर्गाकडनं तितकंच ॲप्रिशिएट होत नाही तोपर्यंत. कारण कसं असतं की कुठल्याच
आम्ही प्रत्येकाला आपलं नाटक छानच वाटत असतं, त्यामुळे आम्ही आमच्या नाटकाला घेऊन पॉझिटिव्ह तर आहोतच, प्रश्नच नाही. आम्हाला जे मांडायचं ते आम्हाला मागच्या 6 महिन्यापासून वर्षापासून माहिती आहे आम्हाला काय मांडायचं, पण ते एकदा प्रेक्षकांच्या समोर आल्यानंतर त्यांनीही इतक्याच पॉझिटिव्हली जेव्हा प्रतिसाद देतील, ॲक्सेप्ट करतील, तेव्हा मात्र मी नक्की म्हणेन की माझं करिअर सुरू झालं आणि मी सुयोगचा लाडका दिग्दर्शक व्हायला मला आवडेल. सो इन्शाअल्लाह होईल, ते नक्कीच होईल. डॉक्टर भावे असं नसतं. तेव्हा असं असतं नसतं मला माहिती, पण मला ना खरंच हा अभ्यासाचा विषय वाटतो. म्हणजे असा पाऊट करून फोटो काढणं कोणाच्या आणि का डोक्यात आलं? कोणी का असे ना, एवढं मात्र नक्की त्याच्या डोक्यात नाही, त्याच्या मनात आलं असेल. कारण असा काहीतरी मॅडनेस करायला लॉजिकची नाही, इमोशन्सची गरज असते. आता खरं तर एक सायकेट्रिस्ट म्हणून तू मला हे सगळं समजून सांगायला पाहिजे, पण ट्रॅजेडी बघा, तुम्ही मन असं काही मानतच नाही. तुमच्या मते मन म्हणजे काय? आपल्या मेंदूचाच एक अदृश्य भाग वगैरे वगैरे. अजून काय बोलायचं प्राजक्ताविषयी? काय सांगितलं ते आपल्याला प्राजक्ता हे बघ मध एवढं गोड बोललेत आता हे सगळं. ऍक्च्युली मी आता तेच मध काय नाटक नाही तेच त्यांना सांगतेय मी की अहो मंडळी, मी डाएटवर आहे, तुम्ही माझं मूठभर मांस वाढवताय इथे बसल्या बसल्या. सनसनी डाएटवरच मॅडम. बरं, हे आपण पहिल्यांदाच ऐकलं. खूप मजा आलेली आहे. फक्त शेवटी पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगा नाटकाला या. येस, तो 14 तारखेला नाटक तुमच्या समोर येते. गडकरीला शुभारंभ होतोय. 11 तारखेपासून तिकीट विक्री सुरू होते. सो प्लेझंट सरप्राईज, लेट्स सेलिब्रेट. सो तुम्ही बघा, सगळ्यांनाही बघायला सांगा आणि परत 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 त्या प्लेझंट सरप्राईजचा अनुभव घेण्यासाठी जरूर या.